आपण आता 12वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहे आणि त्यामध्ये केमिस्ट्रीचे 16 टॉपिक आहेत आणि हा 16 टॉपिकपैकी जो पहिला टॉपिक आहे सॉलिड स्टेट याला आपण आज सुरुवात करणार आहे. सॉलिड स्टेट हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी थोडंसं हा जो टॉपिक आहे हा 11वीशी रिलेटेड आहे. 11वीमध्ये आपण स्टेट्स ऑफ मॅटर हा टॉपिक अभ्यासलेला आहे आणि स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आपण बघितलं की मॅटरच्या 3 फिजिकल स्टेट्स असतात. कोणत्या? तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. यामधला लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेट ह्या दोन्हीचा अभ्यास आपण 11वीमध्ये केलेला आहे आणि यावर्षी 12वीसाठी सॉलिड स्टेट आपण डीपमध्ये अभ्यासणार आहे. आता सॉलिड स्टेट म्हणजे काय नेमकं? तर सॉलिड्स जे आहेत ही सॉलिड्स ही लिक्विड किंवा गॅसेसपेक्षा वेगळी कशी असतात हे आपण गेल्या वर्षी बघितले की सॉलिड्सचे जे मोलेक्युल्स आहेत हे सॉलिड्सचे मोलेक्युल्स कसे असतात तर हे यांची अरेंजमेंट एकदम कॉम्पॅक्ट असते. त्यांचं इंटरमोलेक्युलर डिस्टन्स हे एकदम शॉर्टर असतं. तर लिक्विड्समध्ये ते त्याच्यापेक्षा थोडं जास्त असतं आणि गॅसेसमध्ये त्यापेक्षा जास्त असतं आणि म्हणून सॉलिड्स जे आहेत ह्या सॉलिड्सना काय असतो डेफिनाईट असा शेप असतो आणि डेफिनाईट असं व्हॉल्यूम असतं. आता हे जे व्हॉल्यूम आहे हे व्हॉल्यूम याचं बदलत नाही. इट स्लाइटली चेंजेस विथ चेंज इन टेम्परेचर. पण लिक्विड्समध्ये किंवा गॅसेसमध्ये आपण बघितलं तर त्याचं व्हॉल्यूम आहे हे टेम्परेचर किंवा प्रेशर बदललं की हे व्हॉल्यूम चेंज होत असतं. किंवा लिक्विडचा जो शेप आहे हा शेप कसा असतो तर इट टेक्स द शेप ऑफ कंटेनर. कारण काय तर त्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत यांची अरेंजमेंट कशी असते तर ही कॉम्पॅक्ट नसते, लांब असतात. इंटरमोलेक्युलर फोर्सेस हे वीक असतात आणि त्यामुळं त्यांचा जो शेप आहे हा कंटेनरचा शेप त्यांना येतो. तर सॉलिड्स जे आहेत ह्या सॉलिड्सना मात्र काय असतो त्यांचा निश्चित असा डेफिनाईट शेप असतो आणि डेफिनाईट व्हॉल्यूम असतो. दुसरं काय तर कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असल्यामुळं सॉलिड्स कसे असतात हार्ड असतात, कठीण असतात आणि कॉम्प्रेस होतात का सॉलिड होत नाहीत. म्हणजे सॉलिड्स ही कसे असतात हार्ड आहेत, इनकॉम्प्रेसिबल आहेत आणि रिजिड आहेत. कारण काय तर ह्यामधले जे इंटरमोलेक्युलर फोर्सेस आहेत हे इंटरमोलेक्युलर फोर्सेस हे लिक्विड किंवा गॅसेसपेक्षा काय असतील स्ट्रॉंगर असतात. आता यामध्ये जे स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात सॉलिड्समध्ये हे कोण असतात तर हे एकतर ॲटम असतील, आयन्स असतील किंवा मोलेक्युल्स असतील. सो स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड्स आर atoms, ions or molecules. So next point is types of solids. So generally there are two types of solids. One is crystalline solid and second is amorphous solid. आता पहिल्यांदा आपण बघणार आहे की क्रिस्टलाइन सॉलिड. आता समजा मी तुमच्यासमोर प्लास्टिक ठेवलं आणि एक मिठाचा खडा ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की जो प्लास्टिक आहे त्याला निश्चित असा आकार असतो का नाही. पण आपण मिठाचा एक खडा घेतला आपण तर त्याला असा निश्चित असा आकार असतो. आता हा जो मीठ आहे किंवा शुगर आहे यांना डेफिनाईट असा शेप आहे आणि म्हणून अशी जे सॉलिड्स असतात की ज्यांना डेफिनाईट असा जॉमेट्रिकल शेप आहे त्यांना काय म्हटलं जातं क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हटलं जातं. सो क्रिस्टलाइन सॉलिड्स आर दोज सॉलिड्स विच हॅव डेफिनाईट जॉमेट्रिकल शेप. लक्षात क्रिस्टलाइन सॉलिड्स कसे असतात ज्यांना निश्चित असा भौमितिक आकार असतो. दे हॅव डेफिनाईट जॉमेट्रिकल शेप. आता ह्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय तर जनरली त्याच्या नावामध्येच आहे की क्रिस्टलाइन. लाईन म्हणजे यामध्ये एक लाईन आहे जी एका लाईनमध्ये रेग्युलरली त्यांची अरेंजमेंट आहे. एक ठराविक लाईनमध्ये असते. जसं आपण कवायतीला उभं राहिलो तर एका लाईनमध्ये असलं तर असा निश्चित असा आकार येतो. त्या पद्धतीनं हे जे ॲटम्स आहेत, आयन्स आहेत किंवा मोलेक्युल्स आहेत हे एका ठराविक रेग्युलर अरेंजमेंट त्यांची असेल, पिरियॉडिक अरेंजमेंट असेल तर त्यांना निश्चित असा आकार येतो आणि म्हणून रेग्युलर अँड पिरियॉडिक अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट इन क्रिस्टलाइन सॉलिड. सो दिस ऑर्डर ऑफ अरेंजमेंट एक्सटेंड्स ओव्हर लॉंग रेंज. एक ठराविक काळ नसते तर ही लांबच्या लांबपर्यंत ही ऑर्डर असते, मेंटेन केलेली असते. सेकंड पॉईंट काय तर दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट.
म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट हा अचूक असतो. असं नाही की आता समजा एखादा सबस्टन्स आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट 101 आहे, तर तो 101 ते 103 ह्या शॉर्ट रेंजमध्येच मेल्ट होईल. असं नाही की 101 डिग्री सेल्सिअस आहे तर तो 200पर्यंत मेल्ट होतो. ते शॉर्ट रेंज ऑफ टेम्परेचरमध्ये हा मेल्ट होतो. सो दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. थर्ड पॉईंट इज all crystalline solids are anisotropic except those have cubic structure. अनआयसोट्रॉपिक असतात हे, फक्त जे क्युबिक क्रिस्टल्स आहेत हे मात्र अनआयसोट्रॉपिक नसतात. आता याचे एक्झाम्पल्स काय आहेत क्रिस्टलाइन सॉलिड्सचे, तर जे आईस असेल किंवा सॉल्ट लाईक सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, किंवा मेटल्स लाईक गोल्ड, सिल्व्हर, और मोलेक्युल्स लाईक डायमंड, ग्रॅनाइट, सिरॅमिक्स एक्सेट्रा. तर हे जे सगळे आहेत दीज आर एक्झाम्पल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. गॉट इट. सेकंड पॉईंट इज ॲमॉर्फस सॉलिड्स. आता ॲमॉर्फस सॉलिड्स म्हणजे काय, तर जसा क्रिस्टलाइन सॉलिड्सला डेफिनाईट शेप असतो तसा शेप नसणारे जे सॉलिड्स आहेत त्यांना म्हटलं जातं ॲमॉर्फस सॉलिड्स. सो ॲमॉर्फस सॉलिड्स हॅव इरेग्युलर शेप, नो डेफिनाईट शेप. जनरली these amorphous solids are supercool liquids. म्हणजे काय, तर समजा आपल्याला माहिती आहे की ग्लास आहे, तर ग्लास ही दिसताना जरी सॉलिड आपल्याला दिसत असेल तरी ग्लास ही काय आहे, तर सुपरकूल्ड लिक्विड आहे. लिक्विड आपण ठराविक टेम्परेचरला त्याला कूल डाऊन केलं की त्याचं सॉलिडिफिकेशन होतं. आणि अशी जी सॉलिड्स आहेत, समजा प्लास्टिक असेल, रबर असेल, किंवा ग्लास असेल, किंवा डांबर आहे, डांबर घट्ट झालं की त्याचं सॉलिड तयार होतं. तर हे जे सॉलिड आहे यांना निश्चित असा आकार असतो का, असत नाही. आणि मग अशी जी सॉलिड्स असतात त्यांना काय म्हटलं जातं, ॲमॉर्फस सॉलिड्स म्हटलं जातं. हे जे ॲमॉर्फस सॉलिड्स आहेत दे हॅव इरेग्युलर शेप. आणि ही कशी आहेत, जनरली दीज आर सुपरकूल्ड लिक्विड्स. म्हणजे क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फसमध्ये नेमका फरक काय आहे, तर क्रिस्टलाइन सॉलिड्सना डेफिनाईट शेप असतो आणि क्रिस्टलाइन सॉलिड्स ही ट्रू सॉलिड्स असतात. तर ॲमॉर्फस सॉलिड्सना इरेग्युलर शेप असतो आणि ही सुपरकूल्ड लिक्विड्स असतात. आता आपण बघणार आहे की ॲमॉर्फस सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर जसं क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये पार्टिकल्सची अरेंजमेंट ही कशी आहे, पिरियॉडिक आणि रेग्युलर अरेंजमेंट आहे. पण ॲमॉर्फस सॉलिड्समध्ये मात्र ही अरेंजमेंट कशी असते, रँडम असते. सो कॉन्स्टंट पार्टिकल्स आर अरेंज्ड रँडमली इन ॲमॉर्फस सॉलिड्स. सेकंड पॉईंट इज दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे हा शार्प नाही, अचूक नाही, लॉंग रेंजमध्ये हा मेल्ट होतो. नेक्स्ट इज दीज सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. फॉर एक्झाम्पल ग्लास, प्लास्टिक, रबर, टार, मेटॅलिक ग्लास एक्सेट्रा. सो the terms related to this are anisotropy and isotropy. So what is isotropy or anisotropy? Anisotropy means if the physical properties, values of physical properties are changes with change in direction, that is called as anisotropy. So for example, here in the diagram we have seen this is crystalline solid in which there is regular arrangement of constituent particles. So when we observe here in different directions like AB, CD or EF. So in AB direction particles are different, in CD direction constituent particles are different, and when we go to EF direction then particles are different. And so that the properties, physical properties changes with change in the direction. So that is called as a anisotropy. So the properties like refractive index, thermal and electrical conductivity etc. are different in different directions. This is known as anisotropy. Got it? The properties like refractive index, thermal and electrical conductivity are different in different directions. This is known as a anisotropy. So what is isotropy then? So as in anisotropy, different directions have different properties. So in case of isotropy, their values of physical property does not changes with direction. That is called as a isotropy.
So in isotropy, the values of physical properties does not changes with change in the direction. That is called as isotropy. So next terms related to solids are isomorphism and polymorphism. So to this related terms, isomers we know. Isomers means what? Isomers means the compounds having same molecular formula but different structural formulae, that are known as isomers. So similarly here, isomorphism, it is also related to structure. So if two or more substances that have same crystal structure, that are called as isomorphous, and this phenomenon is called isomorphism. Suppose here sodium fluoride and magnesium oxide. So these are two different substances, but they have same crystal structure. So such substances which have same crystal structure are known as isomorphous, and this phenomenon is called as a isomorphism. So these isomorphs have chemical composition which have same atomic ratio. So for example, if we take here sodium fluoride and magnesium oxide. So in sodium fluoride and magnesium oxide, these are two structures, two compounds, but which have same structure, and they have same atomic ratio 1:1. If we take here another example, calcium carbonate and sodium nitrate. So in that these two substances have same structure, but their chemical composition is different, but atomic ratio of chemical composition is same, that is 1:3. सो आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, तर दोन किंवा अनेक सबस्टन्स जे आहेत त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर मात्र समान असेल तर त्यांना आयसोमॉर्फ्स म्हटलं जातं, आणि त्या फेनॉमिननला काय म्हटलं जातं, आयसोमॉर्फिझम म्हटलं जातं. दुसरी टर्म आहे सॉलिडशी रिलेटेड असणारी, ही आहे पॉलिमॉर्फिझम किंवा ॲलोट्रॉपी. आता पॉलिमॉर्फिझम, ॲलोट्रॉपी शब्द जनरली आपण ऐकला आहे. आपल्याला माहीत आहे की कार्बन जो आहे, समजा डायमंड, मी म्हटलं की डायमंड आहे, ग्रॅफाईट आहे, तर डायमंड आणि ग्रॅफाईट हे दोन्हीचं कंपोजिशन कोण आहे, तर कार्बन आहे. म्हणजे हे दोन्ही कार्बनचेच सबस्टन्सेस आहेत. पण डायमंड आणि ग्रॅफाईट सेम आहे का, नाही. म्हणजेच फॉर्म्स वेगळे आहेत पण सबस्टन्स मात्र एकच आहे. ए सिंगल सबस्टन्स विच एक्झिस्ट इन 2 or more forms. When single substance exists in 2 or more forms or 2 or more crystalline structures is called as a polymorphous, or it is also known as a allotropy. म्हणजे एखादा सबस्टन्स आहे तो एकापेक्षा जास्त फॉर्म्समध्ये किंवा वेगवेगळ्या स्ट्रक्चर्समध्ये अवेलेबल असेल तर त्याला पॉलिमॉर्फिझम म्हटलं जातं. आता हे जे पॉलिमॉर्फ्स आहेत हे कसे तयार होतात, तर एकाच कंपाऊंडचे आहेत पण स्ट्रक्चर्स वेगळे आहेत. कशामुळं, दे आर फॉर्म्ड अंडर डिफरंट कंडिशन्स. कार्बन आहे हाय टेम्परेचरला असेल तर त्याचं डायमंड तयार होतो. म्हणजेच इथं अंडर डिफरंट कंडिशन्स these allotropes or different polymorphs are formed. For example, calcium carbonate. If we take calcium carbonate, it has 2 polymorphs. One is calcite and second is organoite. आता calcite आणि ऑर्गॅनोनाइट हे दोन काय आहेत, कॅल्शियम कार्बोनेटचे पॉलिमॉर्फ्स आहेत किंवा ॲलोट्रॉप्स आहेत. तसं आपण सिलिका घेतलं तर सिलिका जो आहे ह्या सिलिकाचे 3 ॲलोट्रॉप्स आहेत. एक आहे अल्फा कॉर्स, दुसरा आहे बीटा कॉर्स आणि तिसरा आहे क्रिस्टोबॅलाइट. आता अल्फा कॉर्स, बीटा कॉर्स अँड क्रिस्टोबॅलाइट, दीज आर 3 ॲलोट्रॉप्स ऑफ सिलिका. तसं आपण कार्बन घेतला तर कार्बनचे पण 3 ॲलोट्रॉप्स आहेत किंवा पॉलिमॉर्फ्स आहेत. एक आहे डायमंड, दुसरा आहे ग्रॅफाईट आणि तिसरा आहे फुलरिन. आता पुढचा जो पॉईंट आपण बघणार आहे हा आहे
टाईप्स ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड किंवा क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. आता जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत ही 4 प्रकारचे असतात. एक आयोनिक क्रिस्टल्स, दुसरा आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स, तिसरा आहे मोलेक्युलर क्रिस्टल्स आणि चौथा जो टाईप आहे हा आहे मेटालिक क्रिस्टल्स. आता आयोनिक क्रिस्टल्स जे आहेत त्याचं एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड किंवा पोटॅशियम सल्फेट. कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स त्याचं एक्झाम्पल आहे डायमंड, क्वार्ट्ज आणि कार्बोरॅन्डम. तर मोलेक्युलर क्रिस्टल्स जे आहेत त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रोजन, ऑक्सिजन, मिथेन एक्सेट्रा. आणि मेटालिक क्रिस्टल्स आहेत त्याचं एक्झाम्पल आहे पोटॅशियम, सोडियम, आयर्न, सिल्व्हर, गोल्ड एक्सेट्रा. आता यामधला जो पहिला टाईप आहे आयोनिक क्रिस्टल्स. आता हे जे टाईप्स आहेत हे कशावरून आहेत तर जे क्रिस्टल्स आहेत या क्रिस्टल्समध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सना एकत्रित धरून ठेवणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे इंटरमोलेक्युलर किंवा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स टुगेदर हा डिफरंट आहे. सो डिपेंडिंग ऑन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड द constituent particles together, these crystalline substances are classified into 4 classes. First is ionic crystal. आता ionic crystals त्याच्या नावातच आहे काय असणार त्यामध्ये आयन्स असणार. म्हणजे आयोनिक क्रिस्टल जे आहेत यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण आहेत आयन्स आहेत. और आयन्स म्हणजेच काय चार्जड पार्टिकल्स आहेत, हे चार्जड आयन्स आहेत. आणि हे जे आयन्स आहेत या आयन्सचा शेप काय असतो डिफरंट असतो. दॅट मीन्स देर इज डिफरन्स इन द साईज ऑफ कटायन अँड एनायन. सो आयोनिक क्रिस्टल्स आर फॉर्म फ्रॉम अपोजिटली चार्जड आयन्स विच हॅव डिफरन्स इन देअर साईज. Second point is the particles are held by electrostatic force of attraction between oppositely charged ions. आता समजा आपण इथे एक्झाम्पल घेतलं की NaCl आहे तर यामध्ये NaCl क्रिस्टल हा कसा आहे तर आयोनिक आहे. कारण काय तर हा कोणापासून तयार झाला Na+ आयन आणि Cl- आयन. किंवा KCl घेतला आपण तर हा K+ आणि Cl- या आयन्सपासून तयार झाला की ज्यांच्यामध्ये त्यांचा शेप कटायन आणि ॲनायनचा शेप काय आहे डिफरंट आहे. आता ह्यामध्ये जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स आहेत यांना एकत्रित धरून ठेवणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो हा कोणता आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे यालाच आपण काय म्हणतो आयोनिक बॉन्ड म्हणतो. म्हणजेच आयोनिक क्रिस्टल्समध्ये आयन्स आर हेल्ड टुगेदर बाय ionic bond. So particles are held by electrostatic force of attraction between oppositely charged ions. In case of ionic crystals, particles, that means oppositely charged ions, are held together by electrostatic force of attraction, that is ionic bond. So these ionic crystals are hard and brittle. कसे असतात हे हार्ड असतात, कठीण असतात आणि ब्रिटल असतात. मीठ आपण एक्झाम्पल्स ठेवा कठीण आहे पण फुटतं लगेच म्हणजे ब्रिटल असतं. दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट काय असेल यांचा जास्त असेल. दीज आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट बट आर गुड कंडक्टर्स व्हेन मेल्टेड ऑर डिझॉल्व इन वॉटर. आपल्याला माहीत आहे की समजा सोडियम क्लोराईड घेतला आपण सॉलिड तर हे नॉन कंडक्टर असतं पण तेच आपण NaClचं सोल्युशन घेतलं सॉल्टचं तर ते मात्र काय असतं गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असते. म्हणजेच आयोनिक क्रिस्टल्स हे काय आहेत नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट बट आर गुड कंडक्टर्स व्हेन मेल्टेड ऑर डिझॉल्व इन वॉटर. आता एक्झाम्पल्स आहेत आयोनिक क्रिस्टलची NaCl, KCl, K2SO4, CaF2 एक्सेट्रा. सेकंड टाईप आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. आता कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल यामध्ये
जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा कोण असणार आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहे. आता इथं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण आहेत? जसं आयोनिक क्रिस्टल्समध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण होते? आयन्स होते. तसे कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल्समध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत हे कोण आहेत? ॲटम्स आहेत. सो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ कोव्हॅलेंट सॉलिड्स आर ॲटम्स. सो these atoms are joined together by covalent bond. हे जे ॲटम्स आहेत हे कशाने एकत्रित धरून ठेवलेत? कोव्हॅलेंट बॉन्डने. विच फॉर्म ए नेटवर्क और बॉन्ड, नेटवर्क ऑफ दी बॉन्ड. सो एंटायर क्रिस्टल इज अ सिंगल मोलेक्यूल. जे समजा इथं आपण कार्बन घेतला तर एक कार्बन जो आहे त्याची व्हॅलन्सी किती असते? 4 असते. म्हणजे एक कार्बन किती बॉन्ड तयार करेल? 4 बॉन्ड तयार करेल. तसंच एक कार्बन इतर 4 कार्बन अटॅच झाला तर तो कार्बन पुन्हा इतर 4 अटॅच होतो. अशा पद्धतीनं ह्याचं नेटवर्क वाढत जातं आणि यांच्यामध्ये क्रॉस लिंकिंग होऊन एक स्ट्रक्चर तयार होतं नेटवर्कसारखं. आणि नेटवर्क किंवा क्रॉस लिंक्ड स्ट्रक्चर तयार झालं की त्याचा एकच मोलेक्यूल कन्सिडर केला जातो. सेकंड इज दे आर हार्ड अँड इनकॉम्प्रेसिबल. आता नेटवर्क तयार झाल्यामुळं याला सहजासहजी ब्रेक होत नाही आणि त्यामुळं हे जे मोलेक्युल्स आहेत हे कसे असतात? व्हेरी हार्ड आणि इनकॉम्प्रेसिबल आहेत. आपल्याला माहीत आहे की यातला डायमंड जो आहे त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं कोव्हॅलेंट नेटवर्कचं. डायमंड हा सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल आत्तापर्यंत जे माहीत आहे त्यात सगळ्यात कठीण कोण असतं? तर डायमंड असतं. आता हे डायमंड कठीण काय? तर त्यामध्ये एक कार्बन किती बॉन्ड तयार करतो? 4 बॉन्ड तयार करतो आणि त्यामुळे त्याचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर जे आहे हे क्रॉस लिंकिंग होत जातं आणि त्यामुळं हा बॉन्ड ब्रेक करायला वेळ लागतो, एनर्जी लागते आणि त्यामुळं हा मोलेक्यूल कसा असतो? हार्ड असतो. शिवाय त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे सुद्धा हाय असतील. जे कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल जे असतात त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा हाय असतो. आता हे कसे असतील? तर दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. कारण सगळ्या व्हॅलन्सीज वापरलेत त्यामुळं सहजासहजी हा आयन देत नाही आणि त्यामुळे हे काय असतील? दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. एक्झाम्पल याचं डायमंड, क्वार्ट्ज, कार्बोरॅन्डम, बोरॉन नायट्राइल्स एक्सेट्रा. एक्झाम्पल आहे कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टलचं डायमंड, क्वार्ट्ज, कार्बोरॅन्डम, बोरॉन नायट्राइल एक्सेट्रा. आता तिसरा टाईप आहे मोलेक्युलर क्रिस्टल्स. आता याच्या नावामध्येच आहे की मोलेक्युलर क्रिस्टल्समध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण असणार आहेत? मोलेक्युल्स असणार आहेत. जे इन मोलेक्युलर क्रिस्टल्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मोलेक्युल्स ऑफ दी सेम सबस्टन्स. आता ह्यामध्ये जो बॉन्ड आहे तर मोलेक्युल्स कसा तयार होतो? ॲटमपासून तयार होतो. त्यामुळं मोलेक्युल्स तयार होत असताना त्यामध्ये जो बॉन्ड आहे हा कोव्हॅलेंट आहे. पण जे मोलेक्युल्स आहेत हे मोलेक्युल्स एकत्रित धरून ठेवणारे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा मात्र डिफरंट असतो. सो बॉन्ड विदिन मोलेक्युल्स इज कोव्हॅलेंट. बॉन्ड विदिन molecules is covalent, but molecules are held together by different forces. मोलेक्युल्स मात्र वेगवेगळ्या फोर्सेसनी धरून ठेवले जातात. आता हे फोर्स कुठले आहेत हे पण आपण गेल्या वर्षी बघितलेलं आहे स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये. आता समजा पोलर मोलेक्युल्स असले, समजा HCl आहे, SO2 आहे, H2O आहे, तर हे पोलर मोलेक्युल्स असतील तर यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा असतो वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. समजा नॉन पोलर मोलेक्युल्स आहेत लाईक हायड्रोजन, मिथेन, ऑक्सिजन एक्सेट्रा, तर ह्यामध्ये एकत्रित धरून ठेवणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा आहे डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस विच होल्ड दिस नॉन पोलर मोलेक्युल्स टुगेदर. तेच आपण काही कंपाऊंड्स घेतले लाईक आईस, NH3 किंवा हायड्रोजन आयोडाईड, तर यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा असतो इंटरमोलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग.
म्हणजे मोलेक्युलर क्रिस्टल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे 3 प्रकारचे असतात. एक, जर मोलेक्यूल हा पोलर असतील तर डायपोल इंटरॅक्शन हा असतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जर नॉन पोलर मोलेक्युल्स असतील तर डिस्पर्शन किंवा लंडन फोर्सेस आर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज मोलेक्युल्स. आणि जर त्यामध्ये हायड्रोजन असणारे कंपाऊंड्स असतील तर इंटरमोलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मोलेक्युल्स. आता हे जे मोलेक्युल्स फोर्सेस आहेत सगळे, हे कसे आहेत? सगळे वीक फोर्सेस आहेत. आणि त्यामुळं जे मोलेक्युलर क्रिस्टल्स असतात हे सॉफ्ट असतात अँड दे हॅव व्हेरी लो मेल्टिंग पॉईंट. ॲज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आर व्हेरी वीक, these molecular crystals are very soft and have low melting point. Also, these are poor conductors of electricity or they are insulators. Last point is metallic crystals. So, in metallic crystals, the name itself indicates that constituent particles are metals. यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत हे कोण आहेत? मेटल्स आहेत. सो मेटल आयन्स आर इमर्स्ड इन सी ऑफ इलेक्ट्रॉन. जे इथं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा आहे मेटॅलिक बॉन्ड. आणि हा मेटॅलिक बॉन्ड तसा कसा तयार होतो? तर इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज्ड मेटल आयन अँड delocalized electrons. So in metal there is layers of positive ions known as kernels which are embedded in sea of negatively charged electron. So these electrons are delocalized and the force of attraction present between these metal ions and electron, that is called as a metallic bond. So these metallic crystals are malleable. आता malleable म्हणजे काय? तर when we hammer it, it can be converted into thin sheet. जर आपण त्याला ठोकलं तर त्याचा पातळ पत्रा तयार होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? मॅलिएबल म्हटलं जातं. तसं दुसरी प्रॉपर्टी आहे मेटलची, दे आर डक्टाईल.